आपण तशा प्रकारचं धाडस केलं पाहिजे. शेवटी कोकणचे माणसं आपण धाडसी माणसं आहोत, इमानदार माणसं आहोत. रायगड जनताचा जेवढा पसारा वाढवायचा वाढवा, पूर्ण ताकदीनिशी मी आपल्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहील, हा शब्द या निमित्ताने देतो. माणगावात रायगड जनता नागरी सहकारी पतपेढीच्या नव्या शाखेचे उत्साहात उद्घाटन. माणगाव रायगड जनता नागरी सहकारी पतपेढी मर्यादितच्या माणगाव येथील नव्या शाखेचे उद्घाटन आज गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. संस्थेच्या विस्तारातील ही 12वी शाखा असून माणगाव शहर व परिसरातील नागरिकांसाठी बँकिंग सेवा अधिक सुलभ होणार आहे. निजामपूर रोडवरील द लँडमार्क बिल्डिंग येथे सुरू करण्यात आलेल्या या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्रवीणभाऊ दरेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला ॲडव्होकेट राजीव सावळे, नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्ष रिया उभारे, लक्ष्मण दवंडी, ॲडव्होकेट उदयभाऊ आंबोनकर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष नरहरी गोळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी मान्यवरांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. नव्या शाखेमुळे स्थानिक नागरिकांना आर्थिक व्यवहार, कर्ज सुविधा व इतर बँकिंग सेवा सहज उपलब्ध होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनंत गोळेसह पल्लवी निकम, मी 24 तास, माणगाव. आज गेली 43 वर्ष या संस्थेचा मी फाउंडर मेंबर आहे. संस्थापक म्हणायला काय हरकत नाही. काही ही माझी टीम होती, त्यातून आमचे सगळे सहकारी निघून गेलेले आहेत आणि आम्ही त्यावेळेला तरुण होतो. समाजाच्या काहीतरी सहकार्य करावं, समाजाला काही मदत करावी म्हणून आमचे जनता मंडळ होतं मुंबईमध्ये, त्या माध्यमातून आम्ही काम करायचो. पण अचानक गिरणी कामगारचा संप झाला. त्या संपामध्ये बरीचशी आपल्या महाड, पोलादपूर, माणगाव, रायगडमधल्या लोकांचे, गिरणी कामगारचे फार हाल झाले. त्यावेळेला ती परिस्थिती गिरणी कामगार विभागातली पाहिली तर आम्हाला दुःख व्हायचं. काय करणार आपण, त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे हा आम्ही मंडळाने विचार केला आणि 82 साली ही आम्ही छोटीशी पतसंस्था निर्माण केली. आणि निर्माण करत असताना आम्हाला 2-3 महिने असेच रजिस्ट्रेशन जमा करताना गेले आणि त्यामुळे आम्ही लोकांनी ज्या मारवाड्याकडून, पठाणाकडून, सावकाराकडून ज्यांनी पैसे आपली जीविका भागवण्यासाठी पैसे उचलले होते, शेवटी त्यांनी त्यांची भांडी कुंडी काढायला वेळ आली. अशा वेळेला आम्ही या सहकारातून त्यांना मदत केली आणि सहकाराची मुहूर्त मांडून आर्थिक मदत केली. आणि मदत करत असताना लोकांना बराचसा त्याच्यातून फायदा झाला. आणखी फायदा म्हणजे संसार उभा केला त्यांचा. शेवटी आर्थिक संस्था असते, त्याला पण काही नियम असतात आणि त्या नियमाच्या चाकोरीतून त्यांना आम्ही मदत केली. आज या ठिकाणी 40-42 वर्ष एखादी संस्था चालवणं आणि त्या संस्थेच्या मागे भावना की माझा गिरणी कामगार आता त्या ठिकाणी बेकार झालाय, आपल्या मंडळाच्या माध्यमातून या गिरणी कामगाराला आधार दिला पाहिजे. हा गिरणी कामगाराच्या घरची भांडी कुंडी त्या ठिकाणी घाण ठेवले जात आहेत, बायकोचं मंगळसूत्र त्या ठिकाणी मारवाड्याकडं ठेवलं जात आहे. आणि मग अशा वेळेला माणुसकीच्या भावनेतनं आपण एकत्रित येऊन संस्था स्थापन करावी आणि त्यातला रायगड जनतेचा त्या ठिकाणी 1983 साली उगम झाला आणि या 42 वर्षाचा प्रवास आपण या ठिकाणी पाहतोय. आणि त्यामुळे कदाचित गर्दी आपण हजारोच्या संख्येनं जमू शकू, परंतु त्या ठिकाणी भावना असणारी गर्दी कुठून आपण आणणार आहोत. ही जरी 100-1 लोक असली तरी यांचा त्याग आहे, यांच्या तपश्चर्या आहे की मला मी ज्या भूमीतनं आलो त्या भूमीतल्या लोकांना मला काय मदत करता येईल, या पतपेढीच्या मागे भावना आहे. ही या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं वाटतं. गोळे साहेब, तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. मगाशी मला सांगत असताना, कार्यक्रमावर बोलत असताना बोललो, हा काय राजकीय कार्यक्रम नाही, ही लोक पण राजकीय नाही.
दिवसभर स्वतःचा कामधंदा करणार, छोटा व्यवसाय असेल तर करणार, आणि त्या परिस्थितीत मला लोकांसाठी माझ्या संस्थेतनं काय करता येईल हा विचार, हाच आपल्या या संतांच्या छत्रपतींच्या भूमीतनं असू शकतो. दुसरी लोक स्वतःसाठी काम करतात. या रायगडच्या मातीतील लोक, कोकणच्या मातीतील लोक ही दुसऱ्यासाठी काम करतात. हा फरक या ठिकाणी आमच्या संस्काराचा आहे. आणि तेच गोळेसाहेब असतील, जंगम, त्यांचे सर्व सहकारी यांनी 40-42 वर्ष जपलाय. परंतु आता आपण गती घ्या. वाटल्यास एक दिवस मी आपली बैठक लावतो, मुंबई बँकेत या. मला माहित आहे संस्था त्या ठिकाणी चालवावी कशी, मोठी कशी करावी, चांगल्या चांगल्या प्रकारच्या योजना आणून सर्वसामान्यांना लाभ कसा देता येईल त्याचाही प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. बरं, माझंही अतिशय व्यस्त शेड्यूल असूनही हा सहकारातला कार्यक्रम आहे. जंगम आमच्या अनेक वर्षाचे सहकारी आहेत. म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेच्या काळात आम्ही गावागावात शाखा जेव्हा काढत होतो तेव्हा प्रभाकर बोरे, जंगम, आम्ही सारी मंडळी एकत्र असायचो. आणि तिथपासूनचा आमचा हा स्नेह तसाच त्या ठिकाणी आहे. त्यांचा आग्रह होता. गोळे आणि आपण सारे लोक जे काम करताय ते मी पाहत असतो. तुमच्या पतपेढीच्या समोरून कधी जातो, तिथूनच जातो येतो मी. तुमच्या समोरच रायगड बँक आपण त्या ठिकाणी आणले आणि त्यामुळे तुमचा प्रवास अत्यंत प्रामाणिकपणे चाललाय. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या संस्था मोठ्या झाल्या पाहिजेत. आपली लोक जी संस्था चालवायला पुढे आहेत त्यांना आपण ताकद दिली पाहिजे, मदत केली पाहिजे. तरच या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून आपण समाजाला ताकद देऊ शकतो. आपल्या या ठिकाणी छोटे मोठे उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतो. आणि तशा प्रकारची ताकद आपण सारे मिळून रायगड जनता सहकारी पतपेढीला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना देऊया अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला आपलेपणाने त्या ठिकाणी बोलावलं, सन्मान केलात आणि या ठिकाणी भाषण करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. 13 नव्हे, आपल्या त्या ठिकाणी येणाऱ्या काही वर्षामध्ये 25 शाखा काढायचा आपण प्लॅन करा. शाखांचा पसारा वाढला पाहिजे, शाखांचा व्यवहार वाढला पाहिजे, शाखांच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. आणि तशा प्रकारचं काम आपण ताकदीनं करा. आई जगदंबा आपल्याला यश देवो अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो. खूप. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.